दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे। दिशा सालियनचा मृत्यू हा घातपात नसल्याचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात एसआयटी कडून सादर करण्यात आलेलं आहे। हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं गेलेलं आहे, ज्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाहीत असं नमूद आहे। दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती असं सुद्धा प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेलं आहे। या सगळ्यानंतर आता संजय राऊत यांनी राणेंवर हल्लाबोल केलाय। राणेंनी आता नाक घासून माफी मागावी अशी मागणी राऊतांनी केलेली आहे। राणेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांनंतर त्यांनी आता हा हल्लाबोल केलाय, तर चुकीचे आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी रोहित पवारांनी देखील केली आहे। मैंने पहले भी कहा है कि 5 साल मेरी बदनामी की कोशिश कई लोग करते आए, बहुत सारे थोड़े ही लोग हैं, लेकिन यही बात है। उसी समय भी मैंने कुछ नहीं कहा था, आज भी कुछ नहीं कहूंगा, क्योंकि जिस विषय से कोई लेना देना नहीं है उस पर क्या कह के अच्छा। दिशा सालियांच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेले आहेत आणि जो ॲफिडेव्हिट काल जो दाखल झाला 17 जूनला, त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा ॲफिडेव्हिट केलेला आहे, त्याला चॅलेंज करण्याचा। दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव मुद्दामून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ॲफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरिया सगळ्यांची नावं दिशा सालियांच्या वडिलांनी घेतलेली आहे, एक लक्षात घ्या। आणि म्हणून मी एवढंच सांगितलं की पिक्चर अभी बाकी आहे। 16 तारीख दिलेली आहे, पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियांच्या केस संदर्भात आपण बघू। हे पोलीस तर आमचे नाही, एसआयटी आमचे नाही, आपणच ती स्थापन केली होती। त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या सगळं षडयंत्र रचलं गेलं, त्यांना बदनाम करण्यात आलं। शेवटी सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून। आता काय करणार? सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे। त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे नाक घासून। ज्या कोणी आरोप केले आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे। काही भाजपचे नेते मंत्री, शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते। आता पोलीस प्रशासनानेच, म्हणजे जिथं फडणवीस साहेबांचा विभाग आहे त्या विभागानेच आता कोर्टात सांगितलेलं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं काही तिथं देणं घेणं नाही। म्हणजे कुठंतरी हे जे नेते बोलत होते त्यांच्यावर कुठं ना कुठंतरी शिस्तबंधाची कारवाई तरी झाली पाहिजे, नाहीतर लोकांची, तमाम लोकांची माफी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मागावी असं या ठिकाणी मी आव्हान करतो। यानंतर विरोधी पक्षांनी एका बाबतीत तर विश्वास ठेवला पाहिजे की प्रशासन असेल, पोलीस असेल, जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही। पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित, पुराव्यावर आधारित, तथ्यावर आधारित या संदर्भातला निर्णय करत असते। मग तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमी त्यांचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात। मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव यातून विरोधी पक्ष जो पछाडलेला आहे तो या भावनेतून दूर होईल। हिअरिंग झालेली नाही, ती हायकोर्टामध्ये जी ती तारीख होती त्या तारखेच्या दरम्यान ओशुरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आपलं म्हणणं जे होतं, ते जे प्रतिज्ञापत्र होतं ते सादर केलं। खरं तर हेच प्रतिज्ञापत्र काही वर्षापूर्वी दिशा सालियनचे केस बंद करत असताना ओशुरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सादर केलं होतं। तेच जो त्यांचं प्रतिज्ञापत्र आहे ते त्यांनी काल सादर केलेलं आहे। दिशा सालियनच्या वडिलांची आणि त्या वकिलांची हीच मागणी आहे की ती प्रतिज्ञापत्र मुळात खोटं आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं ती चौकशी झालेली आहे ती रद्द करून नवी चौकशी करावी, जेणेकरून सत्य उजेडात येईल। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये माननीय न्यायालय काय निर्णय देतं त्यावर सर्व काही अवलंबून आहे। विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या त्या नेत्यांवर या पद्धतीच्या खोटे आरोप लावून त्याला बदनाम करायचं, पर्यायाने त्याच्या पक्षाला आणि त्याच्या विचाराला बदनाम करायचं, हे बीजेपीचं काम आहे। आदित्य ठाकरे प्रकरणामध्ये ठाकरे परिवाराला जे बदनाम करण्याचं काम भाजपने केलं होतं ते कसं खोटं होतं, राजीव गांधीला जे खोटे आरोप केले होते कसं खोटं होतं,
हेच आता त्याच्यातच स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून भाजप हा खोटारडा पक्ष आहे हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.